सरकार जरांगेंच्या असंविधानिक मागण्या करण्याच्या तयारीत आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारवर निशाणा आहे। सरकारच्या निर्णयाकडे ओबीसींचं लक्ष असेल। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांची ही भूमिका आहे। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महत्त्वाची बैठक पार पडली। हिवाळी अधिवेशनादरम्यान ओबीसी महासंघानं आंदोलनाची हाक दिली आहे। ओबीसी महासंघ रामलीला मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहे। जरांगे काय पाटील काय मागतात आम्ही त्याच्याकडे लक्ष देणं बंद केलेलं आहे। ते जे काही मागतात त्याच्याकडे सरकार काय कोणत्या दृष्टीने पाहतात त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत की सरकार त्यांच्या असंविधानिक मागण्या मान्य करण्याच्या तयारीत असून आमच्या ओबीसीच्या संविधानिक अधिकार किंवा आरक्षणाला धोका देते का, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देतो असं जाहीर करते का, किंवा ओबीसी मधून आरक्षण देते असं घोषित करतो का, या सरकारच्या भूमिकेकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत। ओबीसींची ही मुंबईत आंदोलनाची हाक आहे। मुंबईत 1 सप्टेंबरला ओबीसींच्या आंदोलनाची हाक आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत आढावा बैठक संपन्न झाली। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मुंबईत ओबीसींचं आंदोलन होणार आहे। 1 सप्टेंबरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली इथं ओबीसी कार्यकर्ता आढावा बैठक घेण्यात आली। याच हिंगोलीनं आताच्या राज्यकर्त्यांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्यामध्ये खूप मोठा वाटा या हिंगोली जिल्ह्याचा आहे। पण आता या सरकारला माझं सांगणं आहे, तुम्हाला आम्ही निवडून दिलंय ना, की हे कारखानदार भांडवलदार आमच्या पिढ्याने आमच्या 4 पिढ्यांच्या बोखंडी बसले म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं। कुठल्या आमदाराच्या, कुठल्या खासदाराच्या, कुठल्या मंत्र्याच्या, कुठल्या नेत्याच्या मेहरबानीवर फिरत नाही, तर गावगाड्यातल्या ओबीसीच्या पै रुपयाच्या वर्गणीतनं डिझेल टाकून रात्रभर फिरताय। आणि 1 सप्टेंबरचं आम्ही आंदोलन केलंय। जे येतील ते आमच्या बरोबर, जे नाही येतील त्यांना आमच्या हार्दिक शुभेच्छा।